नमस्कार, मी असलम मुला. आपण पाहताय कराड वार्ता. शेती उत्पन्न बाजार समितीचा हाच तो पेट्रोल पंप आहे आणि याच पेट्रोल पंपावरती 2 ऑगस्टला रात्री 8:15च्या सुमारास पैशाचं पाकिट जे पेट्रोल टाकण्यासाठी आलेले होते, पवार नावाचे व्यक्ती, त्यांचं याच पेट्रोल पंपावरती पाकिट खिशातून पडलेलं होतं. आणि हे पाकिट याच पेट्रोल पंपावर प्रामाणिकपणे काम करणारे प्रवीण ज्ञानदेव पाटील हे रेटरे खुर्दचे आहेत. त्यांना हे पाकिट सापडल्यानंतर त्यांनी ते पाकिट जे आहे ते लॉकरमध्ये नेऊन संबंधित गोष्ट ऑफिसमध्ये सांगितली. त्यानंतर जे पैशाचं जे पाकिट होतं, आज ते पाकिट प्रामाणिकपणे पवार या व्यक्तीला परत करण्यात आलेलं आहे. प्रवीण पाटलाच्या या प्रामाणिक पदाबद्दल त्यांचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे. मी माझ्यासोबत प्रवीण पाटील आहे, त्यांच्याकडून माहिती घेते. प्रवीण, काय सांगशील, किती वाजता इथं पाकिट तुला सापडलं? पाकिट रात्री 8 वाजता पंपात तिथं तेल टाकून गेल्यानंतर त्यांच्या खिशातून पडले जाता. नंतर 15 मिनिटांनी माझं लक्ष गेलं काय पडलं आहे, तर पाकिट वाजा त्यामध्ये काही पैसे वगैरे होते. मी बघितल्यानंतर परत येतील म्हणून ऑफिसमध्ये साहेबांच्या लॉकरमध्ये ठेवले. नंतर तिने सकाळला चौकशी केल्यानंतर CCTV फुटेज बघितलं आणि त्याच व्यक्तीच्या संबंधित माहिती दिल्यानंतर बाजार समितीच्या समितींच्या मार्फत त्यांचे त्यांच्या एकंदरीत प्रवीण पाटीलने माहिती दिलेले सापडलेलं पाकिट त्यांनी प्रामाणिकपणे परत केलेलं आहे आणि आपला प्रामाणिकपणा दाखवलेला आहे. पेट्रोल पंपावर आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांनी माणुसकीचं आणि प्रामाणिकपणाचं दर्शन घडवलं आहे आणि त्यांचं इकडे स्वागत देखील करण्यात आले. तसेच समाजस्तरातून त्यांचं या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जातं आहे. असलम मुल्ला, कराड वार्तासाठी. नमस्कार. काल रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी शेतीतून बाजार समितीचे कर्मचारी व रेटरे खुर्द गावचे सुपुत्र श्री प्रवीण ज्ञानदेव पाटील हे ड्युटीवर कामकाज करीत असताना त्यांना एक व्यक्ती ग्राहक तेल टाकण्यासाठी ते आले होते व तेल टाकून झाल्यानंतर त्यांचे रात्री 8-8:15च्या दरम्यान पैशाचं एक पाकिट की ते प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये त्यांनी पैसे ठेवले होते. ते पाकिट तिथे पंप आवारात पडले होते. श्री प्रवीण पाटील यांना ते पैशाचे पाकिट त्यांना सापडले व त्यांनी सापडलेले पैशाचे पाकिट पंपच्या ऑफिसमध्ये ते ठेवलं व पंप विभागाचे जे प्रमुख आहेत, विभाग प्रमुख, त्यांच्याकडे ते सुपूर्द केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी पंप विभाग प्रमुखांनी CCTVची त्या पाहणी केली व पाहणी करून पंप जे पवार म्हणून जे ग्राहक होते की त्यांचं ते पैशाचे पाकिट पडलेलं होतं, त्यांना बोलवून CCTVमध्ये ते पूर्णपणे त्याची शहानिशा केली व त्यानंतर बाजार समितीचे सभापती श्री सतीशाबा इंगवले, तसेच माजी सभापती विजयकुमार कदम, संचालक राजेंद्र चव्हाण, संचालक गुरवसाहेब यांच्या उपस्थितीत, समितीचे सचिव आबासू पाटील यांच्या उपस्थितीत सदरचे पाकिट व असलेली रक्कम साधारणपणे 9,000 रुपयाची रक्कम त्याच्यामध्ये होती. प्रामाणिकपणे श्री पाटील यांनी ती कार्यालयात जमा केली व ती सदरची रक्कम सभापती यांच्या हस्ते ही रक्कम त्या श्री पवार या ग्राहकांना देण्यात आली. असे प्रवीण पाटील यांनी अत्यंत प्रामाणिकपणे हा जो कार्य केलं ही यासाठी त्यांचा सत्कारही बाजार समिती करून करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीचं काम त्यांनी एक रेटर खुर्दचे ते सुपुत्र असून त्यांनी एक नावाला साजेसं असं एक काम केलेलं आहे त्यांनी.